स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2017-2019 ला जॉईनिंग मिळाली, शिक्षक भरती 2022 ला झाली आणि आता मात्र शिक्षण जी काही भरती आहे ती शिक्षक भरती मात्र आता पवित्र कोर्टाच्या माध्यमातून ती सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर शिक्षक सेवक नसाल, बाकी जे विद्यार्थी आहेत ते शिक्षण सेवक म्हणून त्याचा कार्यकाळ संपलेला आहे, त्यांना मानधन कुणाला 3,000 होतं, कुणाला 6,000 होतं, आता 16,000 आहे. परंतु शिक्षण सेवक मानधन शिक्षण सेवकाच्या याच्यातून शिक्षक काही सुटलेला नाही. परंतु शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावा याची याचिका ही कोल्हापूर खंडपीठामध्ये आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आता अवघ्या कालच म्हणजे 2 दिवसापूर्वीच याच्यावरती सुनावणी झाली. परंतु यात नेमकं कोर्टात काय घडलं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. शिक्षण सेवक पद रद्द नेमकं कोर्ट याचिका नेमकं कोल्हापूर कोर्टामध्ये नेमकं झालं काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. शिक्षण सेवक शिक्षक संघटना ज्या आहेत, आता सध्या संघ असेल किंवा विविध संघटना आहेत, या संघटनांची भूमिका नेमकी काय घ्यावी या संपूर्ण गोष्टींचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षण सेवक पद काय. शिक्षण सेवक हा तेवढाच काम करतो जेवढा शिक्षक कायम शिक्षक आहे तेवढाच काम करत असतो. पगार मात्र त्यांना वेगवेगळा आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे या क्लास 3 नोकऱ्यांमध्ये ही एकच पद आहे की ज्याला सेवक म्हणून दिलं जातं. मग शिक्षण सेवक असेल, आरोग्य असेल किंवा कृषी सेवक असेल, मग ही याच्यातून काही सुटलेले नाही, काम मात्र तेवढंच करावं लागतं. मग या संदर्भात 2022 ला जे काही विद्यार्थी शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत त्या सर्वांनी याचिका टाकलेली आहे. आणि ही याचिका कुठे आहे तर कोल्हापूर खंडपीठात आहे. कुठे आहे? कोल्हापूर खंडपीठामध्ये ही याचिका आहे. मग या याचिकेवरती सुनावणी कधी झाली? त्या दिवशी या याचिकेवरती सुनावणी झाली. कोर्टात नेमकं काय झालं तर कोर्टामध्ये शासनाच्या बाजूनं कोणताच वकील त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे ती याच्यापूर्वी सुद्धा ती डेट जी आहे ती पुढे गेली. आता सुद्धा जी डेट आहे ती पुढे गेलेली आहे. शासनाच्या माध्यमातून याकरिता ऍफिडेव्हिट मागण्यात आले, शपथपत्र मागवण्यात आलं. आता शासन नेमकं शपथपत्रामध्ये काय लिहून देतं हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट आपल्याला माहित नाही. मग काही जे काही संघटनांच्या माध्यमातून किंवा जे विद्यार्थी काम करत आहेत, आपल्या स्वतःसाठी विद्यार्थी जे काम करत आहेत, ते नेते विद्यार्थी मुंबईला जेव्हा गेलेत आणि त्यात शिक्षण मंत्र्याच्या सचिवांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही हा जो शिक्षण सेवकाचा जो काळ 3 वर्ष आहे, सध्या 3 वर्ष आहे, हा आम्ही काय करणार आहोत, कमी करणार आहोत अशी आमची भूमिका आहे. मग कमी करणार आहे म्हणजे नेमकं काय, खोटं बोलले का हे आपल्याला स्पष्ट करता येणार नाही जेव्हापर्यंत हे कोल्हापूर मधील जे काही खंडपीठ आहे या खंडपीठाला जेव्हापर्यंत अपडेट देत नाही, शपथपत्र देत नाही, तेव्हापर्यंत हे कमी करणार का वाढवणार की रद्दच करणार याबद्दलची भूमिका मात्र आजही शासनाची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ही जी भूमिका आहे ही पुढची जी तारीख आहे ही पुढची तारीख कधी ठरवली तर पुढची तारीख यांनी ठरवलेली आहे पुन्हा 12 मार्च. पुढची तारीख काय ठरवली यांनी? 12 मार्च. तर 12 मार्च पर्यंत आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका आपल्या सर्वांना ठेवावी लागणार आहे. वेट अँड वॉचची भूमिका आपण ठेवून 12 मार्चला नेमकं शासन काय अपडेट करतं हे आपल्याला माहित नाही. मग खोटं कोणाची बोलणार नाहीत हे. जर संघटनांनी मग भूमिका घेणं गरजेचं आहे की शिक्षक ज्या काही विविध संघटना आहे या संघटना महाराष्ट्रात काम करणाऱ्या संघटना आहेत आणि शिक्षक सुद्धा एक शिक्षण सेवक सुद्धा आपला एक शिक्षकच आहे, तर या बांधवांना मदत करणं आपले गरजेचं आहे. मग शिक्षक संघटनांना मी आवाहन करतो आणि सांगतोय की आपण सुद्धा मंत्रालयामध्ये जाऊन किंवा शिक्षण मंत्र्यांना याबद्दलची भूमिका नेमकी काय आहे, शिक्षण सेवक पद रद्दच्या संदर्भातील शासन काय उत्तर देत नाही, शासन का त्या ठिकाणी उपस्थित होत नाही, का वकील आपलं पाठवत नाही, यामागची भूमिका आपल्या शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांनी विचारणं गरजेचं आहे. जर शिक्षक संघटनांना जर ही भूमिका घेतली तर नक्कीच शासन मात्र त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देईल आणि आपल्या शिक्षण सेवक पद कसं रद्द होईल किंवा शिक्षण सेवकाबद्दलची भूमिका नेमकी काय आहे शासनाची हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होईल. तशी ही भूमिका आपल्याला 12 मार्चला समजणारच आहे. परंतु जर या सर्व गोष्टी जर यांनी केल्या तर नक्कीच हे फायदा आपल्या सर्व शिक्षण सेवकाचा होणार आहे. आणि राहिलेला काय राहिलाय त्यांचं 1 वर्ष तर राहिलं आहे. परंतु जे विद्यार्थी 2025 मध्ये शिक्षक म्हणून रुजू होणार आहे या सर्व 15,000 किंवा 10,000 शिक्षण सेवक म्हणून लागणार आहेत या सर्वांचा जर हे जर रद्द झालं तर नक्कीच त्यांचा काय होईल तर या ठिकाणी सर्व शिक्षक बांधवांचा आपला फायदा होणार आहे. त्यामुळं शासनाने संघटनांनी या भूमिका घ्यावा, शासनाने ऍफिडेव्हिट द्यावा, शासनाने खऱ्या गोष्टी सांगाव्या आणि शिक्षक संघटनांनी सुद्धा आपल्या या शिक्षण सेवकांबद्दल आपला प्रयत्न करावा आणि आपल्या विद्यार्थ्यांना किंवा या उमेदवारांना सुद्धा काय द्यावा,
लाभ द्यावा किंवा यांना सुद्धा हा रद्द पद करून यांना न्याय द्यावा, या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, नेमकं तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं, हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या ज्या काही लिंक्स आहेत, त्या ग्रुपच्या लिंक्स आहेत, त्या लिंकवर जॉईन करा. तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असेल तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला मेसेज करू शकता आणि मेसेजच्या माध्यमातून सुद्धा मला संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.